धीरज परदेशी हत्या प्रकरणातील सर्व आरोपींवर कठोर कारवाईची मागणी। अहिल्यानगर येथील मुकुंदनगर परिसरात काम करत असताना हिंदू युवक धीरज परदेशी याच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला। या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले होते। उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। या घटनेच्या निषेधार्थ शेवगाव शहरात सकल हिंदू समाजाच्या वतीने बंद पुकारण्यात आला। यावेळी शेवगाव पोलीस ठाण्यात निवेदन देऊन घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला। धीरज परदेशी यांच्या हत्या प्रकरणातील सर्व आरोपी तसेच हल्ल्यात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या मदत करणाऱ्या व्यक्तींचा निपक्ष, सखोल व पारदर्शक तपास करून त्यांच्यावर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सकल हिंदू समाजाच्या वतीने प्रशासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। निवेदनात हत्येतील सर्व आरोपींचा तातडीने शोध घेऊन त्यांना अटक करावी, प्रकरणाचा तपास जलद गतीने पूर्ण करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे। तसेच या घटनेमागील सूत्रधार अथवा मास्टरमाइंड तसेच आरोपींना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मदत करणाऱ्या व्यक्तींचा शोध घेऊन पुरावे आढळल्यास त्यांच्यावरही कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। घटनेचा तपास कोणत्याही दबावाशिवाय निपक्ष व पारदर्शक पद्धतीने करण्यात यावा, तसेच कायदेशीर प्रक्रियेनुसार संबंधित ठिकाणी झडती घेऊन आवश्यक पुरावे संकलित करावे अशी मागणी करण्यात आली आहे। दरम्यान धीरज परदेशी यांना न्याय मिळावा यासाठी होणारी आंदोलने शांततामय व कायदेशीर मार्गाने पार पाडण्यासाठी प्रशासनाने आवश्यक ती कायदा व सुव्यवस्था करावी अशी अपेक्षा निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे। धीरज परदेशी यांना न्याय मिळावा आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी हीच आमची प्रमुख मागणी आहे, असे सकल हिंदू समाजाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU, किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850 20 0017।